सप्टेंबर 2025. मस्का मराठी सिनेमा पाहिला. सुंदर आहे, थ्रिलिंग आहे, एक्साइटिंग आहे आणि सस्पेन्स पण खूप छान आहे. म्हणजे मला तरी खूप आवडला. काम करणारे पण कलाकार बऱ्यापैकी ओळखीचे आहेत. ही आहे प्रार्थना बेहरे आहे, नंतर अनिकेत विश्वासराव आहे, आपला मंडलेकर चिन्मय, आणि बाकीच्यांची नावं जरी माहित नाही तरी सगळे ओळखीचे आहेत चेहरे. म्हणजे तर थोडक्यात आधी सुरुवात अशी म्हणजे होते की आपल्याला असं वाटतं अरे यार सिरियस असणार, किंवा आता हाच त्याचा प्रॉब्लेम किती दिवस दिसतोय आपल्याला वगैरे वगैरे टाईपचं. पण नंतर अशी पकड घेते आणि सस्पेन्स सुंदर आहे. तर थोडक्यात दाखवले की प्रार्थना बेहरे आणि एक यादव म्हणून माणूस, त्या म्हणजे तिचा असा आधी नवरा म्हणून आपल्याला म्हणजे नवरा म्हणून दाखवलाय, आणि त्यांचा एक मुलगा, आणि तो मेंटली 18-19 वर्षाचा आणि मेंटली रिटायर्डेड. तर ते असे चाळीत मुंबईच्या एका राहत असतात, आणि त्यांचा घरमालक येतो पैसे म्हणजे विचारपूस चौकशी करायला कसं काय, आणि त्यांना मदत करून जातो की नाही हे पैसे ठेवा, अडीनडीला याचं त्याचं डॉक्टरांना दाखवलं का काय वगैरे वगैरे अशी. आणि हा पण दाखवलाय की बँक म्हणजे तो यादव जो आहे नवरा तिचा प्रार्थना बेहरेचा, की बँकेत जातो, लॉकरमधनं सगळे दागिने पैसे काढतो आणि त्या मॅनेजरला म्हणतो की झालं आता हे आमचं शेवटचं आहे, आता अकाउंट क्लोज, आता काही आमच्याजवळ काही नाही. आणि हे तर त्याच्याशी डिस्कस करतो. तोही सांगतो की अरे तुम्ही या डॉक्टरांना दाखवलं का, त्या डॉक्टरांना दाखवलं का. तर ते म्हणतात चाललंय आता, लहानपणी एकदम असं झालं तसं झालं, म्हणजे सगळ्याशी स्टोरी तीच चालू असते. आणि मग जसाच तो त्यांचा जो घरमालक आहे तो जातो, तर ह्या लोकांचं लगेच हा हा हु हु सुरू होते. म्हणजे ते तिघही जण नाटक करत असतात, त्या मुलाला काहीही झालेलं नसतं. आणि मग नंतर त्याचा वाढदिवस आहे असं सांगून परत तो बरंच काही काही डबोलं देतो, तिलाही देतो, ह्यांनाही पैसे देतो भरपूर. हे तर हे लोक म्हणतात आता आपण भरपूर लुबाडलं, चला आता इथून कल्टी करायची, आणि तिथून ते लोक शिफ्ट होतात, दुसरीकडे जातात. म्हणजे त्यांचा हा धंदाच दाखवलाय की एका ठिकाणी जायचं, मॅक्झिमम जेवढं लोकांना लुटता येईल लुटायचं, आणि मग दुसरीकडे शिफ्ट व्हायचं, मग दुसरा बकरा बघायचा. म्हणजे दुसऱ्याला मस्का, कोणाला आता मस्का लावायचा, तर असं गोड गोड बोलून त्यांना हे करून आणि हे करायचं. तर ते आता दुसरीकडे जातात. तर ही एक जॉब शोधते. ती म्हणते मी जॉब पण करते म्हणजे लोकांना असं शंका पण नको यायला, नुसतंच बसून खाण्यापेक्षा. आणि हे दोघेही नुसते दारुडे दाखवलेत, तो तिचा जो नवरा आणि मुलगा. तर आणि ऍक्च्युली तो तिचा नवरा पण नसतो आणि तो मुलगा पण नसतो. तो मुलगा म्हणजे त्याचा असतो, त्या यादवचा, पण हिचा नसतो. आता ही जेव्हा जॉब करते तर टेम्पररीच असते, आणि लकीली तिच्या नशिबाने अनिकेत विश्वासराव त्याच्या वडिलांच्या जागी ते ऑफिस सांभाळायला तो मुंबईचं. आणि पहिल्याच दिवशी त्याला लक्षात येते की ही लेट येते कंटिन्युअसली. तर तो म्हणतो की हे चालणार नाही, तुम्ही वेळेवर येत जा, मला डिसिप्लिन म्हणजे आवडतं, आणि मला बोलायला लावू नका सारखं, काही तुमचा प्रॉब्लेम आहे का. तर ती काही सांगत नाही. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तर अजून लेट, 12:30ला येते, 10:30च्या ऐवजी. मग तो चिडतो तिच्यावर आणि म्हणतो की यू आर फायर्ड, येऊ नका उद्यापासून कामावर. तर मग ती म्हणते सर तुम्हाला काय समजणार, एका आईची हे मेंटली मुलाचं सगळं करून मला यावं लागतं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ती म्हणते ठीक आहे सर, आणि मग चालायला लागते. झालं, हा घरी हा तसा इमोशनल असतो ना, आणि त्याला ती म्हणजे तसा तो तिच्यावर इम्प्रेस पण झालेला असतो. तर खूप विचार करतो, अरे माझं चुकलं, असं नको होतं एकदम तडकन बोलायला वगैरे. आणि मग तो तिला फोन करतो आणि म्हणतो सॉरी तुम्ही या, हे मला माहीत नव्हतं वगैरे वगैरे. आणि मग ते लोक भेटतात वगैरे. हळूहळू म्हणजे त्यांचं मग जवळीक वाढायला लागते. ही इमोशनली त्याला ब्लॅकमेल करत राहते, आणि
तो तिच्या जवळ येत राहतो. म्हणजे शेवटी असं ठरतं की आता दोघांनी म्हणजे ती सांगते की हा, तो म्हणतो वाटतच तुमच्याकडे पाहून की तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला एवढा 18 वर्षाचा मुलगा आहे. तर ती मग सांगते की नाही हे माझं दुसरं म्हणजे त्याचं दुसरं लग्न आहे त्या माणसाचं आणि त्याचा मुलगा आहे तो. तर मग त्याला अजूनच तो इम्प्रेस होतो की दुसऱ्याच्या मुलाकरता ही किती जीव टाकते आणि किती मेहनत घेते वगैरे वगैरे. तर तो आणखीन जवळच. तो म्हणतो की पण आता लग्न आपण कसं करायचं काय. ती म्हणते नाही तसं काही नाही, त्यांना म्हणे फक्त काय डॉक्टरकडनं मदत म्हणजे करता पैसे बस मिळाले की झालं, त्याला मी पटवीन वगैरे असं. म्हणजे शेवटी त्याच्याकडनं पैसे काढून घ्यायचे अनिकेत विश्वासरावकडून, हा त्यांचा प्लॅन असतो. मीनवाईल असं दाखवलंय की ह्यांनी अनिकेतने एक फ्लॅट बुक केला असतो. तर तो बघायला म्हणून तो गेला असतो. तर जो फ्लॅट दाखवणार असतो चिन्मय मंडलेकर, तर तो काहीतरी फोन वगैरे येतो आणि कोणीतरी म्हणून आपला वॉलेट काढतो. तर त्या वॉलेटमध्ये हिचा प्रार्थना बेहरेचा आणि त्याचा फोटो असतो लग्नाचा. तर अनिकेत विश्वासराव चमकतो आणि त्याला विचारतो की हा फोटो कोणाचा आहे. तर आधी तो काहीच सांगत नाही आणि मग सांगतो की अरे ही बाई ना एकदम बेकार आहे, फसवते लोकांना, मला माझी लग्न करायचं म्हणून हे केलं आणि सगळे माझ्या आईचे दागिने माझा पैसा घेऊन सगळी कुठे गुल झाली आहे, ते खूप नालायक बाई आहे वगैरे. तर हा म्हणतो पण नक्की हीच आहे का, तुला हे तर नाही झालं खात्री, मी उद्या तिला घेऊन येतो आणि मग खात्रीपूर्वक तू सांग. आणि मग हा तिला तिथे घेऊन जातो. मग हा चिन्मय कन्फर्म करतो की हो हीच आहे म्हणून. मग आता याचं डोकं सरकतं. हा म्हणतो की म्हणजे ही आपल्याला पैशांकरताच फसवत होती, तर आता आपण बदला घ्यायचा कसे, म्हणून मग तो कन्फर्म करायला आधी तिच्या बरोबर घरी जातो. तर हे त्यांचं नाटक करतातच, तो वेड्यासारखा वगैरे करतो हे ते. तर तो ह्याला सांगतो की चिन्मय मंडलेकरला, अरे तो मुलगा आणि ते म्हणे असं वाटत नाही, ते आहे म्हणे ते पण तसलेच आहेत म्हणे, बदमाशच आहेत, असं कोणी हे नाही. मग अनिकेत विश्वासराव कन्फर्म करायला मुद्दामून डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जातो. तर डॉक्टर तपासतात वगैरे आणि ते लक्षात येतं त्यांना की हे सगळं खोटारडेपण आहे. तर मग आता चिन्मय आणि म्हणजे त्यांना कळू न देता चिन्मय आणि हा प्लॅन करतात अनिकेत की आता यांना धडा शिकवायचा. म्हणून मग अनिकेत काय म्हणतो, आपण उद्या याचा वाढदिवस आहे ना, तर आपण फिरायला जाऊया कुठेतरी, तुम्हाला सरप्राईज. आणि मग एक हॉटेल बुक करतो आणि त्या हॉटेलमध्ये एक रूम म्हणतो माझी आणि हिची, आणि तो सांगतो का म्हणजे त्याला यादवला की बाबा माझं हिच्यावर मन जडलं आहे आणि मी हिच्याशी लग्न करू इच्छितो, तर तुमचं काय प्रॉब्लेम. तर म्हणे मग ह्याचं काय कसं करणार. तर तो म्हणतो की ठीक आहे, मग मी त्याच्या ट्रीटमेंट करता आणि बाकीच्या तुमच्या ह्याच्याकरता पैसे देतो. तर 25 लाख मागतात ते लोक. तर हा म्हणतो ठीक आहे 25 नाही, मी 50 देतो, पण मग आता डन. तर ठीक आहे, मग जातात हे लोक ना, दोघांना दुसरी रूम देतात बापलेकांना आणि हे दोघं एका रूम मध्ये. तर आता अनिकेतला तिला रेड हँडेड पकडायचं असतं, त्याच्यामुळे तो म्हणतो थांब मी येतो बाहेर जाऊन, त्याला हॅपी बर्थडे करून देतो, केक कापून येतो, तोपर्यंत तू बाथरूम मध्ये जा, तुझ्याकरता बाथरूम मध्ये सरप्राईज आहे. आणि तो जातो बाहेर आणि त्यांच्या रूम मध्ये जातो. तर हे लोक म्हणजे चाललंच असतं आणि हा झोपला असतो. मग तो त्याला उठवतो जबरदस्ती, केक कापतो आणि मग त्याला त्याच्या तोंडाला फासतो, कोंबतो आणि म्हणतो, म्हणजे त्यांच्या तोंडावर मग सगळं हे करतो की तुम्ही लोक मला फसवताय, तुम्हाला काय वाटलं मला काही कळणार नाही, असं तसं सगळं म्हणजे होतं, एक्सपोज करतो. आता म्हणजे तुम्हाला एक छदाम मिळणार नाही याच्यातला, म्हणजे एक पैसा मिळणार नाही वगैरे. आणि तो फोन करतो हिला की चला आता आपण निघूया, म्हणजे तर कोणीच फोन उचलायला तयार नाही, म्हणजे चिन्मय मंडलेकर पण नाही आणि ती पण नाही. म्हणून तो दार उघडून बाहेर जायला जातो. तो दार बाहेरून लॉक असतं, उघडल्याच जात नाही. आणि मग म्हणजे इतका मस्त ट्विस्ट आणि सस्पेन्स आहे. आणि मग दाखवलंय की ही बाथरूम मध्ये गेली असते आणि सरप्राईज म्हणजे चिन्मय असतो तिथे, आणि चिन्मय आणि ती जोरजोरात खूप हसतात. म्हणजे ते दोघं नवरा बायकोच असतात, पण त्या दोघांचा धंदा असतो अशा पद्धतीने लोकांना फसवायचं. आणि त्या दोघांनी मिळूनच हा प्लॅन केला असतो की हिनी त्या यादव बरोबर मिळून आणि
त्या घरमालकाला फसवायचं आणि त्याच्यानंतर आता हे कंटिन्यू करायचं याला अनिकेत विश्वासरावला फसवायचं. तर या सगळ्या प्लॅनमध्ये त्या दोघांना आणि ती 50 लाखांची बॅग त्याच रूममध्ये असते अनिकेतच्या आणि प्रार्थनाच्या. झालं म्हणजे ते लोक गुल आणि मग एकदम तिथेच सिनेमा संपला आणि मग फक्त शेवटी हे लिहिले कंटिन्यू केलंय त्यांनी आणि त्याच्यात लिहिले की ह्यांनी कोणीतरी एक डिटेक्टिव्ह हायर केला असतो 6 महिन्यानंतर आणि त्यांनी माहिती दिली असते की हो ते लोक तिथेच आहे आणि अशा अशा ठिकाणी आहेत. म्हणजे ठीक आहे आता आपण बघू त्यांना. असं करून तो सिनेमा संपलाय. म्हणजे याचंच आता कंटिन्युएशन पुढच्या ह्याच्यात येणार आहे. तर सुंदर आहे सिनेमा, एक्साइटिंग आहे मुख्य म्हणजे आणि कामं पण सगळ्यांनी छान केली.